जन्मांती खूप फिरून आल्यानंतर मनुष्य देह एक पहिला मुद्दा संपला. काय होता? मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. आता दुसरा सुरू करू. सांगा कोणता होता? तुम्ही कीर्तन किती ऐका पण तुमचं लक्ष असंच राहू द्या. तुमचं असं आहे म्हणून तर आमचं बरं आहे. तुमचं एकदाच ऐकून लक्षात राहिल्यावर मग आम्ही काय करायचं? दुसरा मुद्दा, मनुष्य देह मिळालेला तुमचा नाही. हे तुम्हाला जरी वाटत असलं ना हे शरीर तुमचं नाही, तुमचं असतं तर केस पांढरे होऊ दिले असते का? हे तुमचं असतं, सत्ता तुमची असती, दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? शरीरावर सत्ता काळाची आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? शरीर आपलं नाही. देह हा पाचाचा आणला उसना आणलेला आहे. आणि जी गोष्ट अनेकाची असते तिच्यावर एकाची मालकी हक्क नसतो, तिला सामुदायिक म्हणतात. आणि असं हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. आपण आलो फक्त प्रवासी म्हणून आलेलो आहे. थोडे दिवस राहायचं आणि निघून जायचं. ए जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया, आगे लगे घट जाई, भजन करे भाई जीवन दो दिन का, भजन करे भाई जीवन दो दिन का, करे भाई जीवन दो दिन का, भजन करे भाई जीवन दो दिन का, जीवन दो दिन का, दो दिन का जीवन दो दिन का, भजन करे भाई 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 जीवन दो दिन का। ये जीवन है माटी का खिलौना, ये जीवन है माटी का खिलौना। याद रखिएगा, लहानपणी खेळ खेळायचे, दाटो मोठीचा मांडव टाकायचे, नवरदेव नवरी उभे करायचे आणि लग्न लावायचे, जेवणाच्या पंक्ती उठवायचे. खेळ सांगतोय दाटो मोठीचा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? खोटा खोटा. आणि जेवणाच्या पंक्ती आटोपल्या, आता नवरदेव नवरी वाटी लावायची वेळ. आणि तितक्यात घरातून आई आवाज देते, बाळ्या. सगळा खेळ मोडून टाकायचा. तसलं हे जीवन आहे. ये जीवन है माटी का खिलौना, माटी का खिलौना, माटी का खिलौना है, माटी का खिलौना, पानी पड़े घट जाई, पानी पड़े घट जाई, भजन करे भाई जीवन दो दिन का, भजन करे भाई जीवन दो दिन का, भजन करे भाई जीवन दो दिन का, भजन करे जीवन दो दिन का। कागज की कुड़िया, ये जीवन है कागज की कुड़िया, हवा चले उड़ जाई, हवा चले उड़ जाई, भजन करे भाई. थोडा विषय म्हणून वेळ दौडू नका. अजून आपल्या हातात आहे वेळ, आपल्या हातात आहे अजून काहींच्या. कारण परमार्थ करण्याकरता
आयुष्य शिल्लक असावं, इंद्रियामध्ये ताकद असावी आणि म्हातारपण लांब असावं, त्यावेळेला परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हातारपणामध्ये तीर्थयात्रा सुद्धा होत नाही. आम्ही काशीला गेलो पाठीमागं, आता नाशिकची 300-350 लोक होते. यात्रा नाही काढत मी, डोक्यातून विषय काढा, माझी कथा होती फक्त. पण ज्याने यात्रा काढली ज्या माणसानं, त्याने त्या कार्डावरती, गळ्यात टांगायला कार्ड दिलेले असायचे, तर त्याच्यावरती माझा फोन नंबर टाकलेला होता. बरं, गेल्यानंतर म्हातारी माणसं चुकायची. काशीमध्ये सगळ्या गल्ल्या सारख्याच आहे, काही सुधरत नाही माणसाला, चांगल्या चांगल्याला कळत नाही. म्हाताऱ्या चुकल्या का फोन करायच्या. बरं, कुठं आहे ते सांगता येत नसायचं, जायचं कुठं नेमकं घ्यायला. बरं, हे तरी बरं काहीतरी कोणाला तरी विचार, आमच्याकडे द्या बा फोन, कोणाकडे तरी, त्याच्याहून कळायचं. पण काही काही बऱ्याच म्हातारी माणसं ते कार्डच गळ्यात नसायचं, पिशीत घालून ठेवायच्या बॅगमध्ये आणि काशीत फिरायला जायच्या. असलं मग नंबरही नाही, काहीच नाही. कितीतरी त्यांना पाहण्यामध्ये वेळ वाया जात होता. मला एकच सांगायचं, म्हातारपणामध्ये काहीच होत नाही. तारुण्य, भागवतकार सांगतायत, इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंतच करा. तीर्थयात्रा करा. देव तुम्हाला जे नामचिंतन करण्याकरता सुद्धा आशक्त माणसाला देवाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. माणूस सशक्त असावा. म्हणून आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. सत्ता आपली नाही. म्हातारपणात ऐकू येत नाही. कान नाही असं नाही, कान आहे पण ऐकू येत नाही. डोळे असून दिसत नाही, पाय असून चालता येत नाही, अशी अवस्था. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावा. काय झालं, म्हातारपणात कानही आहे, डोळे आहे, मुख पण आहे, चांगलं बोलता येत नाही, कान असून ऐकू येत नाही, डोळे असून दिसत नाही. फिटिंग जसल्या तशी कनेक्शन कट केलं. सत्ता आपली नाही, त्याच्या हातात आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्याने ठरवलं, त्याने जर ठरवलं ना, म्हणून एक मन मला फार आवडते, माझ्या आवडीची मन आहे, देवतारी त्याला कोण मारी. अहो खरंय हो. कुठून गाडी म्हणे, किती त्या पहाडावरून गाडी कोसळली आणि 4 वर्षाचं पोरग कोणीच वाचलं, 4 वर्षाचं लेकरू कोण याला वाचवणार.
कोविड काळामध्ये मला वाटतं आजीला होऊन गेलता कोविड ना त्या काळामध्ये, तरी सुद्धा रक्षण आहे. अजून थोडं पुढं बोलू. 105 वर्षाची म्हातारी, न्यूज पाहिलेली सगळ्यांनी, 105 वर्षाची म्हातारी जिचा 21चा स्कोअर आहे, ती बरी होऊन दवाखान्यातून घरी आली आणि 7च्या स्कोअरवाले 20-20 वर्षाचे जातात. देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावनी. त्याच्या मनात आल्यानंतर काय होणार. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या त्याच्या जर मनात आलं. आता जी उलटी म्हण आहे, देव मारी त्याला कोणता. हा आता आता कोणी चालू शकत नाही. केदारनाथला गेलंय कोणी? केदारनाथला जरा वरती बोट करा. कोण कोण गेलेले? तुम्ही एकटेच एवढ्या याच्यात? हा तिकडे ते एक बाबा आहे. हाय हाय. नाही मी प्रश्न नाही विचारणार काही, तुमच्या लक्षात येईल. मी बोलल्यानंतर जास्त माणसं असले तर मांडू विषय, कळल. आणि गेलेलंच नसलं तर मग मांडू नाही, काय अर्थ आहे उगाच विषय. इकडे गेलंय कोणी? केदारनाथला गेलेलं आहे का कोणी? गेलेले आहेत ना? ऐका, केदारनाथला आता हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. आणि या 12 ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथ असं आहे, फक्त 6 महिने दर्शन असतं, 6 महिने बंद, बर्फ असतो तिथं. भगवान विष्णूनं नर नारायण अवतार धारण करून महादेवाच्या पार्थिव पिंडाचं पूजन करायचं. आणि महादेवाची भक्ती करता करता एक दिवस स्वयं महादेव प्रगट होतात. प्रभू, इथं ही देवाची भूमी, देव लोक फिरण्याकरता येतात, साधू लोक भ्रमण करण्याकरता इथं येतात, तर तुम्ही स्वतः इथं थांबा. भगवान विष्णू विनंती करतात महादेवाला. म्हणून महादेव केदारेश्वर नावानं तिथं थांबलेले. आता पुढची घटना अशी घडते, पांडवांना स्वर्गारोहण करायचं होतं, ते ठिकाण निवडलं. पण धर्मराजा म्हणले, अर्जुना एकदा आपण महादेवाचं दर्शन करू, इथं महादेव आहे. आणि म्हणून शोधायला तर ते महादेव सापडानच केदारनाथ कुठे. सगळा बर्फ सगळीकडे आणि एक म्हैसा तिथं दिसत होता, प्राणी. धर्मराजा म्हणले, एवढ्या बर्फामध्ये हा प्राणी काय करतोय, कोण आहे? म्हणून डोळे झाकले आणि पाहिलं तर ते महादेव होते. म्हणे, भीमा काळजी करू नको, हाच महादेव आहे, म्हैसा. असं आहे का? आता भीम तर सगळ्यात आडदांड खादाड माणूस. म्हणले असलं पळत गेला भीम. महादेव पुढं पळायचे आणि भीम मागून पळायचा. महादेव लपायला लागले, एका गुफेमध्ये घुसतात, डोकं खाली जातं आणि भीमानं कंबर धरलेलं पाठीमागचा भाग. म्हणून केदारनाथला असं लिंग स्वरूप नाही, मागचा धरलेला भाग ओबड धोबड स्वरूपामध्ये लिंग आहे. आणि पुढचा भाग पशुपतीनाथला गेला, काठमांडू त्याला म्हणतात, नेपाळ. म्हणून नेपाळमध्ये लिंग स्वरूप नाहीये. 12 ज्योतिर्लिंगाचं ते आहे एक स्थान, पण लिंग स्वरूप नाही. मग मनुष्य विग्रहामध्ये पंचमुख आहे सुवर्णाचे, आणि त्याला चांदीनं बाजूनं, जे गेले असेल त्यांच्या लक्षात येईल, चांदीच्या कवरनं त्याला बाजूनं. आणि नंदिकेश्वर तर इतका मोठा आहे, कारण ते पशुपती म्हणून तर सगळ्यात मोठा नंदिकेश्वर. गेलं का माणूस पाहतच राहतो त्या नंदिकेश्वराला. आम्ही 8 दिवस राहण्याचा योग प्राप्त झाला होता नेपाळमध्ये. मला वाटतं वारकरी संप्रदाय पहिल्या वेळेला दुसऱ्या देशात जर गेला असेल तर नेपाळला.
आणि तिकडं कीर्तन करण्याची संधी मला मिळाली होती नेपाळमध्ये. मला वाटतं याची नोंद सुद्धा असेल कुठल्या तरी याच्यात. काल राहुल महाराज बोलले, हा साळुंके त्यांनी नियोजन केलं होतं, बरीचशी मंडळी होती इथं नाशिकची नेपाळमध्ये. आता आपला विषय जो चालला तो घ्या, केदारनाथ. आणि मग इथं पांडवांना स्वर्गारोहण करायचा हा उद्देश, आणि ते मागचा भाग थांबला. या केदारनाथला इतकं पवित्र स्थान आहे, साधूचं भ्रमण करण्याचं ठिकाण आहे. नंतर कालांतरानं हळूहळू तिथं हॉटेल्स व्हायला लागल्या. इतक्या जवळ आल्या होत्या हॉटेल्स, ज्या हॉटेल्समध्ये मांस आणि मदिराची विक्री होते. अशा हॉटेल फक्त 200 मीटरच्या अंतरावरती हॉटेल्स होत्या. किती सहन करील हो माझा भगवान. मग काय सांगू तुम्हाला, अशी तबाई होते. असा पूर येतो अचानकपणे वरून. लोखंडामध्ये, सिमेंटनं, स्टीलमध्ये मजबूत असलेल्या इमारती कागदासारख्या वाहून चालल्या, कागदासारख्या वाहून चालल्या. पुढचा ऐका. त्याच पाण्या आणि मलमा येतो ना, त्याच्यामध्ये एक भला मोठा 8 फुटाचा उंच दगड डंबरू सारखा असा वर घडत येतोय. कुठे येऊन थांबतो? मंदिराच्या पाठीमाग 15 फुटाच्या अंतरावर तो दगड थांबतो. याला थांबवणारा कोण असेल, कधी कल्पना करा. कोण असेल याला थांबवणारा? आणि आता मात्र नदी दुबांगल्या जाते. अर्ध पाणी इकडून जातं ना अर्ध इकडून जातं. मंदिरातला धागा सुद्धा वाहून जात नाही. कोण हे करणारा? जिथं इमारत थांबत नाही, मंदिरातला धागा सुद्धा वाहत नाही. सत्ता त्याची आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तर गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली. नाचणारे पिऊन होते, ह्याच्यात काही वाटलं नाही. पण काही ना गणपती बाप्पाला दारू पाजली आणि मग असली नशा आली. बाळा बंद करतो का 1 मिनिट? कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करीतो, कथा आजही माऊली बसून आहे. कित्येक साधकांना आजही चमत्कार माऊलीचे अनुभूती होती त्याची. खरं तर तुम्ही आळंदीला जर गेले कधी, माऊलीच्या समाधीवर डोकं टेकून बाहेर या आणि त्या 1-अर्धा तासाचा वेळ कसं वाटतं बघा ना. अनुभूती घेऊन तर पहा. डोकं टेकवलं का माणसाचा शिनभाग गेल्यासारखा होतो. मी बोलत नाही, हे विश्रांतीचं ठिकाण आहे. देवानं विचारलं होतं, नामा अरे मला जर विश्रांती घ्यायची असेल तर असं ठिकाण सांग. देवा विश्रांती घ्यावया कल्पावरी. किती पवित्र स्थान आहे. प्रारंभ सुरुवातच तशी होत नाही नाव घेतल्याशिवाय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा
सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। माझा भाव एकच आहे, आजही तुम्हाला जर पाहायचा असेल चमत्कार तर केदारनाथला किती दिवस असतं दर्शन? 6 महिने। नंतर बर्फ असतो, मंदिर बंद होतं, कोणी जातं तिथं? कोणीच जात नाही। पण ज्या दिवशी मंदिर उघडायला लोक जातात, ज्या दिवशी, त्या दिवशी मंदिरातला दिवा चालू असतो। विचारून बघा तुम्ही, कोण असेल हा तेल टाकणारा, कोण असेल दिवा पेटवणारा? एवढंच नाही, दुसरा चमत्कार सांगेल, ताजी बेलाची पानं वाहिलेली असतात। तर एका साधूच्या मुखातून ऐकलं, ही गुप्त पूजा करणारा अश्वत्थामा असतो। विठ्ठला विठ्ठला। सत्ता आपली नाही हे मला सांगायचं होतं, सत्ता त्याची आहे, ही मानावी लागते। या देहावर नाही, सगळं श्वासोश्वास पुरवण्याचं तोच काम करतो 21,600 वेळेला। म्हणून या देवाला नाही मानायचं तुम्हाला, नका मानू। सुख हवंय ना, मग त्या सुखा करता का होईना तुम्ही देव आपलासा करा। अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करुणी गावा, 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 अपना तो एक देव करुणी गावा, देव करुणी गावा, अपना तो एक देव करुणी गावा। तेरे बिन जीवा सुख नो है, 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 तेरे देवा हो सुखा तुझे, तेरे देवा सुखा तुझे, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा हे दुष्ट घड्याळ आता बघितलं वेळ मी थांबायला तयार नाही, आपली वेळ संपुष्टात आलेली आहे। आत्ताशी का अभंगाच्या पहिल्या चरणात आलो, आपली 3 चरण जशाच्या तशी शिल्लक आहे, त्याचा विचार पुढच्या 2-3 कार्यक्रमात जर आलो इकडं तर पुढच्या चरणावरती शेवटचा भाव बोलायचा थांबणार आहे। विठोबा रुक्मिणी ज्ञानेश्वर माऊली एकाच वेळेला। देव आपलासा करायचा तर देवाला काय आवडतं त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल। नाही एखादा माणूस जर तुमच्या पक्षात करायचा, तुमच्या बाजूला करायचा, तर त्याला काय आवडतं, त्याला काय पाहिजे ते द्यावं लागतं। मग देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा। देवाला तुळशीची माळ गळ्यात आवडते। तुळस इतकी पवित्र आहे, ही साक्षात लक्ष्मी आहे, भगवंताची प्रिया आहे, ही वृंदा आहे, हीच गंडकी नदी आहे, हिनच तर देवाला शाळीग्राम रूपामध्ये आणलेलं आहे। अजून किती सांगू महिमा तुळशीचा। गळ्यात असावी, लक्ष्मीचं नाव आहे। इथं बसलेला कोण असाय ज्याला लक्ष्मी नकोय सांगा मला? प्रत्येकाला? अहो मला सुद्धा। कुठं वाशिम राहिलं, कुठं आंबेजोगाई, परत तिकडं जायचंय, कशा करताय? हे लक्ष्मीची प्रत्येकाला गरज आहे।
एवढंच नाही, ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे. अहो आपल्याला हवी आहे, पण लक्ष्मीला विचारा तू कोणाकडे राहते. ती म्हणते ज्याचा नित्य नेम आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मग कोणाकडे राहत नाही देवानं विचारलं, त्यावेळेला लक्ष्मी सांगते ऐका, मी कोणाकडे राहत नाही देवा. ऐकायचं तुम्हाला, तुमच्याकडे जरी अवगुण आला त्याच्यातला एखादा, तर मी तुम्हाला सोडून निघून जाईल. श्लोक आहे तसा. कुचैलिनम दंतमलोपदारिणौ बबवासिनौ निष्ठुरभासिनौ सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुञ्चते श्रीती चक्रपाणी. काय आवडत नाही हे अवगुण टाळा. हे कीर्तनातला शेवट ओपन केलं मी, हा सिक्रेट म्हणून मागं ठेवलं होतं. एवढं न्या, हे लई कामाचं आहे तुमच्या. लक्ष्मीला जे आवडत नाही ते करू नका. काय आवडत नाही? कुचैलिनम. हे कुचैलिनम काय आहे? आपल्या घरामध्ये स्वच्छता असावी. एक, घरामध्ये खराब वास येऊ नये. दुसरी गोष्ट, स्नान केल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. अजून ऐका, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. मग गरिबानं काय करायचं? फाटके कपडे गरिबाचे नाही बर का. नाही कळाला माझा भाव? आमचा एक मित्र आहे ठाण्याला, आम्ही विकासदादा बेलूकर आम्ही होतो, नारायणदा खिलारी बाबा. आणि आमचा एक मित्र आहे ते आलं, ते तो लाल दिवा. मी म्हणलं आपला काय कोणाला धक्का लागला नाही, आणि हे लाल दिवा इकडं कीर्तनात कस काय आला? आणि मग ते गाडीतून उतरलं आणि पाहिलं मी. अरे म्हणलं इथं काय कवाड आहे. आणि मग ते जवळ आलं माझ्या, बसलो आम्ही. तर ते मला म्हणे मी अचानक येणार होतो, मला माहिती होतं तुझं कीर्तन आहे, पण मला त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली दिसली. मी त्याला म्हणलं तुला काही खोसाटा लागला का कसला उतरताना? आता मला, मी पाहिलेलीच नाही कधी, पण मला एक शंका तरी का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली. तर ते मला म्हणला लई मागं राहिला. कोण? मी. आणि त्याने एक वाक्य फार गोड वापरलं. मला म्हणलं आता सध्या फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. अजून देवपूजे करता आपरे कपडे धंतड मंतड आंघोळ झाली, तसाच आपऱ्या कपड्यावर देवपूजेला घुसला. हा, हे विधानच नाही. अंग भरून कपडे घाला, समाज तुमचा सत्कार करेल आणि लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहील. अंग भरून कपडे घालायला शिका. कुचैलिनम, जाऊ दे जास्त बार, याच्या पुढचं घ्या. दंतमलोपधारिनम, मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. बरोबर, चला याच्या पुढे आता. कुचैलिनम दंतमलोपधारिनम बबवासिनम, जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. झालं कीर्तन माझं, 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते, म्हणून जास्त खायचं नाही. आता याच्यात एक बारकावा असा आला, मी थोडा संभ्रमात आहे, तुमच्या पुढं मांडू का नको मांडू तो विषय. कारण मला माहिती मी सांगू नाही तुम्ही ऐकणार नाही. का सांगू? हा, ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते, म्हणून तर म्हणलो होतो मीही सांगू नये तुम्ही ऐकू नये. मला एक गणित नाही कळणार वैभव महाराज. एक अभंग म्हणतो आपण, गावगावची सगळी भजनी मंडळी एक अभंग म्हणतात. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव इतकं गोड आहे, अमृताला फिकं पाडील इतकं देवाचं नाव गोड आहे. मग भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला? जाऊ द्या, विज्ञान ऐकायचं तुम्हाला. शरीरामध्ये 3 गोष्टी असाव्या, त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. 1 झोप असावा, 2 भूक असावा, आणि 3 या शरीरामध्ये ब्रह्मचार्य असावा, त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं, आजारी पडत नाही. चहा झोप उडवते, चहा भूक उडवते, आणि माफी मागतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. विनंती माझी आपल्याला. काही काही म्हणतील बाबांना चहा बंद सांगितला, येऊ द्या कॉफी. हे बिडी सोडून चिली मोड नाही. सावधान.
बबवासिनम पुढे निष्ठुर भाषिनम कठोर बोलणाऱ्यावर लक्ष्मी नाराज असते. माऊली म्हणतात ठेवायची का लक्ष्मी प्रसन्न? मी सांगतो. साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लुळा मृदाज रे. तो कमी बोला, गोड बोला, हळू बोला, लक्ष्मी प्रसन्न राहते. मुखिया ताची वाणी, मुखिया ताची वाणी, मुखिया अमृताची वाणी. इतकं गोड बोला, इतकं गोड बोला, शेजारच्या माणसाला अशी शंका यावा का हा मागच्या जन्मात साखर कारखान्याचा डायरेक्टर असावा. इतकं गोड बोला पहा. साचा आणि मवाळ. बरं शेवटचं राहिलं आता. झालं मग विठोवर रुक्माई भजन. काय सूर्योदयम चास्तमिते शयानम विमुंचते श्रीती चक्रपाणी. म्हणजे मी सोडून जाईल तुम्हाला. हे अवगुण येऊ देऊ नका देवा. शेवटचा अवगुण कोणता? सूर्योदयाच्या वेळेला जो झोपलेला असतो आणि अस्ताला जात असताना जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. काही काही म्हणतील आम्ही जागीच राहतो, फक्त पडलेलो, लुंडाकल्याला सुद्धा चालत नाही. म्हणून जे देवाला आवडतं तेच लक्ष्मीला, आणि जे लक्ष्मीला आवडतं तेच देवाला. नित्यनेम गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भगवंताचं नाम. मग कोणतं नाव? तर विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि असं नाव वरती यावं, त्याचं नाव आहे गोविंद. कोटी गौदानम ग्रहणेषु काशी गोविंद नाम न भवेची तुल्यम. 1 कोटी गायी दान केल्या, ग्रहण काळात केल्या आणि काशीत केल्या. त्याचं जेवढं पुण्य झालं तेवढं पुण्य फक्त एकदाच गोविंद नाव मुखातून बाहेर पडलं. इतकं पॉवरफुल हे नाव आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आपल्याला अजरामर होता येतं, आपली कीर्ती रूपानं आपल्याला उरता येतं, शिल्लक राहता येतं. आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे. विठोबा रघुनाथ